नमस्कार मित्रांनो, रेशन कार्डवर आता पैसे मिळायला सुरुवात झालेली आहे। वर्षाला 10,200 रुपये मिळणार आहेत। 2 मिनिटात तुम्ही चेक करू शकता तुमच्या अकाउंटवर पैसे म्हणजे तुमच्या रेशन कार्डवर पैसे आलेले आहेत की नाही। आता नेमकं आपण या व्हिडिओमध्ये ह्या सगळ्यांची माहिती घेणारच आहोत, परंतु नेमकं कोणत्या कुटुंबांना कोणत्या लोकांना या योजनेचा फायदा होणार आहे, कोणाला नेमकं रेशन कार्डवरती पैसे मिळणार आहेत, या सगळ्यांची माहिती देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो मराठी इन्फॉर्मेशन सेंटर या चॅनलवरती। तर चला आपण कुठलाही उशीर न करता आपण व्हिडिओला सुरुवात करावी। तत्पूर्वी आपण जर आपल्या मराठी इन्फॉर्मेशन सेंटर या चॅनलवरती नवीन असाल तर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। हे बघा, रेशन कार्डवरती आता पैसे मिळायला सुरुवात झालेली आहे। जर तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो, पण नेमकं कोणत्या व्यक्तींना होणार आहे ह्याचा आपण माहिती घेणार आहोत। याच्या संदर्भात अजून एक छोटीशी माहिती की वर्षाला 10,200 रुपये सुद्धा मिळणार आहेत। आता कोणाला किती मिळणार हे पण आपण पाहणार आहोत। हे बघा, रेशन कार्ड धारकांना आता धान्याऐवजी पैसे दिले जाणार आहेत, हे तुम्हाला तर माहिती आहे। याच्या संदर्भात GR सुद्धा आला होता 20 जून 2024 रोजी। तर रेशन कार्ड धारकांना आता पैसे दिले जाणार आहेत आणि ते सुद्धा वाढीव पैसे दिले जाणार आहेत। याबाबतचा शासनाकडून एक GR सुद्धा काढण्यात आला होता। तसेच मागच्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात या अधिवेशनात रेशन कार्ड धारकांना आता धान्याऐवजी पैसे दिले जातील अशी घोषणा सुद्धा उपमुख्यमंत्री तसेच वित्तमंत्री यांनी केली होती। आता ह्याच्याबद्दल GR सगळं आलेला आहे, आता GR सुद्धा हा आपण बघणार आहोत थोडाफार। हे बघा, आता नेमकं तुम्ही म्हणाल की कोणाला किती पैसे मिळणार, एक लक्षात घ्या, तुमच्या शिधापत्रिकेवर म्हणजेच तुमच्या रेशन कार्डवरती जर 5 लाभार्थी असतील, 5 लाभार्थी म्हणजे काय, तुमच्या कुटुंबातील 5 सदस्यांची नावे रेशन कार्डवर असतील तर तुम्हाला अन्नधान्याऐवजी महिन्याला 850 रुपये मिळतील आणि वर्षाला 10,200 रुपये मिळतील। लक्षात आलं। आता लक्षात घ्या, कोणाच्या घरात 5 व्यक्ती असतात, कोणाच्या घरात 4 व्यक्ती असतात, कोणाच्या घरात 3 व्यक्ती असतात। तर 5 लाभार्थी ज्या कुटुंबात असतील त्या कुटुंबाला 850 रुपये मिळतील महिन्याला आणि वर्षाला 10,200। आता लक्षात घ्या, ज्या कुटुंबात संख्या कमी आहे म्हणजे काय, संख्या 3 आहे, तर अशा लोकांना अशा कुटुंबाला महिन्याला 510 रुपये मिळणार आहेत आणि वर्षाला 6,120 रुपये मिळणार आहेत। लक्षात आलं तुम्हाला, 6,120 रुपये मिळणार आहेत, 6,120 रुपये मिळणार आहेत हे लक्षात घ्यायचं आहे। याच्यामध्ये 6,120 रुपये मिळाल्यानंतर आता लक्षात घ्या, आता हा योजना नेमकं कोणासाठी आहे बाबा, तर आपले जे छत्रपती संभाजीनगर आहे व अमरावती विभागातील तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना थेट रक्कम हस्तांतरण योजनेनुसार देय असलेल्या रकमेत सुधारणा करण्याबाबत आहे। तर लक्षात घ्या, जे काही आपल्या इथले शेतकरी आहेत कुठले, तर तुम्हाला मी सांगणारच आहे की कुठल्या जिल्ह्यामध्ये नेमकी ही योजना आहे। तर या जिल्ह्यातील शेतकरी योजनेतील लाभार्थ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रक्कम DBT थ्रू त्यांच्या खात्यावर येणार आहे। त्यानुसार राज्यातील आहे बघा, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, धाराशिव, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ व वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2023 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या APL केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना लाभार्थ्यांना माहे जानेवारी 2023 पासून अन्नधान्याऐवजी प्रतिमाह लाभार्थी 150 रुपये इतक्या रोख रकमेची थेट हस्तांतरण करण्यात आलेलं आहे। आता तुम्हाला नेमकं कळलं हा योजना कोणाला भेटणार आहे याच्याबद्दल जी आपण माहिती बघितली आहे। आता ह्या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यात तुम्ही येता का याचा एक तुम्हाला आढावा घ्यायचा आहे। जे येत असतील त्यांना या योजनेचा फायदा मिळणार आहे। पुढे बघा, ह्याच्यामध्ये तुम्हाला आपण जसं सांगितलं की आता अन्नधान्याऐवजी प्रतिमाह पहिलं 2023ला 150 होतं, पण आता ते 2024ला 170 रुपये केलं आहे आणि इतकी रक्कम तुम्हाला देण्यात येणार सुद्धा आहे। त्यामुळं लक्षात घ्या, तुम्ही जर त्या 14 जिल्ह्यामध्ये येत असाल तर तुम्हाला आणि तुमच्याकडे जर केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही या योजनेचा लाभार्थी होऊ शकता, असं यांचं आपल्या GR मध्ये सांगितलं गेलेलं आहे। आता लक्षात घ्या, तुम्हाला नेमकं हे कसं चेक करायचं बाबा की आपल्याला रेशन कार्डवर पैसे आले का नाही। आता तुम्हाला काम करायचं आहे, प्ले स्टोअरवर जायचं आहे, तिथं मेरा राशन 2.0 टाकायचं आहे। मी कसं टाकलं आहे बघा, मेरा राशन 2.0 तसं टाकल्यानंतर तुम्हाला असं काही चिन्ह येईल, मेरा राशन 2.0, तिथं इन्स्टॉल बटन आहे, इन्स्टॉल बटनवर क्लिक करायचं आहे। तुम्हाला तुमचं जे ॲप्लिकेशन आहे ते इन्स्टॉल करायचं, इन्स्टॉल केल्यानंतर ते ओपन करायचं आहे बघा मित्रांनो। इन्स्टॉल केल्यानंतर काय करायचं, ओपन। मग प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंतर्गत ज्या ज्या लोकांना पात्र आहे त्यांना
पुढे बघणारच आपण काय आहे. असं ओपन झाल्यानंतर ॲप्लिकेशन तुम्हाला इथं तुमची लँग्वेज चूज करायची आहे. म्हणजे तुम्ही इंग्लिश कळत असेल तर इंग्लिश, मराठी कळत असेल तर मराठी. आता मला इंग्लिश थोडंफार येतं म्हणून मी इंग्लिश नेक्स्ट करतो. पुढे गेल्यानंतर बघा इथं येतं तुम्हाला राशन कार्ड. तर गेट स्टार्टेडवर क्लिक करायचं. गेट स्टार्टेडवर क्लिक केलं की पुढं तुम्हाला लॉग इनचा एक फॉर्म येतो बघा, मेरा राशन लॉग इन फॉर्म. इथं दिसतं तुम्हाला बेनिफिशरी युजर, याच्यावरती क्लिक करायचं. तुम्हाला डिपार्टमेंट युजरवर नाही, बेनिफिशरी युजरवर क्लिक करायचं. तुमचा मोबाईल नंबर टाकायचा, हात दिसतो तो कॅपच्या इथं टाकायचा आणि लॉग इन विथ OTP करायचं आहे. लॉग इन विथ OTP केल्यानंतर तुम्हाला एक MPIN म्हणजेच काय 4 अंकी MPIN सेट करता येतो, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक वेळेस लॉग इन करायची गरज नाही. फक्त MPIN टाकला की तुम्ही लॉग इन होऊन जाता. आता ह्याच्या आतमध्ये तुम्ही गेलात की तुम्हाला तुमचा बघा तुमच्या घरातील एका सदस्याचं जे काही कर्ता पुरुष असतो त्याचं असं तुम्हाला डिटेल्स दिसतील. आता याच्यामध्ये तुम्हाला फॅमिली डिटेल्स पण दिसतील, किती तुमच्या आधार कार्ड हे आहे, मेंबर्स किती आहेत. आता तुम्ही मला लॉग इन कुणा थ्रू करायचं बाबा, तर लॉग इन तुमच्या घरातील जे काही मेन व्यक्ती आहेत, जे आपल्या रेशन कार्डवरती मेन व्यक्ती आहेत, त्यांच्या मोबाईल नंबर थ्रू, त्यांच्या आधार कार्ड नंबरनं तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लक्षात घ्यायचं आहे जो मोबाईल जो तुमच्या घरातील कर्ता व्यक्ती आहे किंवा ते काही सदस्य असेल ज्यांचं रेशन कार्डावरती KYC वगैरे झालेलं आहे, त्यांचा मोबाईल नंबर टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे. म्हणजे तुम्हाला असं तुमचा डिटेल्स दिसतील, घरातील मेंबर्स दिसतील, रेशन एंटायरमेंट दिसेल, या सगळ्या गोष्टी दिसतील. आता थोडंसं खाली यायचं मित्रांनो. तिथं खाली आलं की तुम्हाला इथे बघा बेनिफिट्स रिसिव्ड फ्रॉम गव्हर्नमेंट असा ऑप्शन येतो. बेनिफिट्स रिसिव्ड फ्रॉम गव्हर्नमेंट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे मित्रांनो. लक्षात आलं तुम्हाला. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला कळणार आहे की तुम्ही या योजनेस पात्र आहेत का नाही, म्हणजे तुमच्या या योजनेसाठी तुम्हाला पैसे आले की नाहीत. ज्यावेळेस तुम्ही याच्यावरती क्लिक कराल त्यावेळेस तुम्हाला असा बेनिफिट्स रिसिव्ड फ्रॉम गव्हर्नमेंटचा दिसतं. याच्यामध्ये बघा ऑगस्टमध्ये तुम्हाला पैसे मिळाले आहेत, जुलैमध्ये पैसे मिळाले आहेत, एप्रिलमध्ये सुद्धा पैसे मिळाले आहेत. तर टोटल तुम्हाला इथं दिसतं आहे. तर हे सबसिडी, हे अमाऊंट तुमच्या खात्यात येणार आहे. लक्षात आलं, तुमच्या खात्यात हे पैसे येणार आहेत. आता आपल्याला तर कळलं की हे ऑप्शन कुठं आहेत. तर तुम्हाला काय करायचं आहे, ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे. डाउनलोड करून तिथं लॉग इन करायचं आहे. लॉग इन घरातल्या कर्ता पुरुषाचं जे असतं त्याचं ज्याच्यानं तुम्ही रेशन कार्ड KYC केलं आहे, कुटुंबातील प्रमुख म्हणतो आपण त्याला, कुटुंबातील प्रमुख जे आहे रेशन कार्डवरती त्यांच्या ह्याने इथं लॉग इन करायचं, जेणेकरून तुम्हाला इथं सगळे डिटेल्स दिसतील. ते डिटेल्स झाल्यावर इथं तुम्हाला बेनिफिट्स फ्रॉम गव्हर्नमेंटवर क्लिक करायचं, जिथं तुम्हाला तुमच्या किती महिन्याला किती रुपये भेटले आणि टोटल किती पैसे याची सगळी माहिती तुम्हाला मिळत जाते. आता याच्यामध्ये काय तुम्हाला शंका असतील तर तुम्ही विचारू शकता. आता तुम्ही म्हणाल की आम्हाला तर कळलं पैसे कसे चेक करायचे. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की ह्या आपल्या रेशन कार्डवरती आपल्याला पैसे तर दिसले, कसं चेक करायचं हेही मी तुम्हाला सांगितलं. 2 मिनटं लागतात मित्रांनो. 2 मिनटात तुम्हाला मी सांगितलं की चेक पण कसं करायचं, की रेशन कार्डवर किती पैसे आले. आता मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे की नेमकं ते आलेले पैसे अकाउंटला कसे ट्रान्सफर करायचे, ही मी तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळं व्हिडिओ मोठा होत असल्यामुळं मी हा व्हिडिओ इथे स्टॉप करतोय. आपल्याला काही शंका असतील याच्या बाबतीत तर आपल्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. मराठी इन्फॉर्मेशन सेंटरला सबस्क्राईब करून ठेवा, कारण हा एकमेव चॅनल असा आहे जो तुम्हाला योग्य आणि खरी माहिती देण्यासाठी कायम सज्ज असतो. त्यामुळं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमची शंका कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.